Audio Jungle. Audio Jungle. हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग. माझी गुड मॉर्निंग तर सुरूच असते, तर तुम्हाला माहिती आहे कुठून, तर माझी जिमपासून सुरू असते. कारण मी सकाळी मॉर्निंगमध्ये करायला जाते, त्यानं वर्कआउट करून आल्यानंतर सर्व काही माझी घरची कामं असतात ती मला पूर्ण करायची असतात. म्हणजे आज आहे सुट्टी, आज मला कुठे जायचं नाही आहे बाहेर, कारण की आज मला शूटिंग वगैरे काही नाही आहे. आणि आज शूटिंग असलं तरी पण जाणार नाही, खरं खूप कंटाळा आला. आता गणेश चतुर्थीपासून इतकं शूटिंग होतं, तर डेली एक शूटिंग करून करून वैतागून गेले होते. म्हणून आज म्हटलं चला आज घरी राहायचं आणि घरची कामं करायचं. आज माझं काय डेली रुटीन आहे ते तुमच्यासाठी पण शेअर करायचं. म्हणून म्हटलं डेली रुटीनमध्ये चला जरा एक छोटासा आपला नॉर्मल ब्लॉग बनवू. म्हणून मी म्हटलं चला आज माझं पण मन झालं ब्लॉग बनवण्यासाठी, म्हणून मी पण आज ब्लॉग बनवते. तर डेली रुटीनमध्ये काय आपली ही नेहमीचीच कामं असतात, तुम्हाला तर माहिती आहे. लेडीजची कामं काय, कपडे धुणे, भांडी घासणे, स्वयंपाक करणे, घर साफ ठेवणे, हे तर नेहमीचंच काम आहे. तर आता माझे झालेले आहेत कपडे धुवून. तर मी कपडे सुकायला टाकले, कारण की 2 दिवस झालं शूटिंगमुळे मला कपडे धुवायलाच झालं नाही. तर आता माझे कपडे ओके झालेले आहेत, सुकायला टाकले, ते सुकतील. आणि हे छोटे छोटेसे मी झाडं वगैरे लावलेले आहेत इकडे आपल्या कुंडीमध्ये, ते बघू शकता. आता हे पावसामुळे तर इतके छान आलेत ना. तर आळूची झाडं लावलेली आहेत, तिथलेच पानं काढून मी आळूच्या वड्या वगैरे कधी कधी बनवत असते. तर हे माझे किचन, ही किचनमध्ये आल्यानंतर पुन्हा किचनमधलं काम करायचं. आता बघू शकता, आता मी ना भांडे घासते, कारण की भांडी सकाळी मी असेच ठेवून गेले होते जिमला. कारण अमरला जेव्हा मी नाश्ता बनवला, चहा बनवला, तेव्हा हे सर्व काही असंच राहिलं होतं. म्हटलं तर हे नाश्त्याचं पूर्ण कव्हर करून घेऊ, भांडे वगैरे घासून, आणि मग आपले जे काही काम असेल पुन्हा साफसफाईचं ते करून घेऊ. किचन आवरलं ना तर मग किचनमध्ये यायची जरूरत नाही. पहिलं भांडे वगैरे साफ करून घ्यायची, भांडे ठेवायचे सुकायला, आणि मग नंतर ना मग आपलं आहे ते आवरून घ्यायचं. तर मी धुते भांडे, ही रात्रीची भांडी आणि सकाळची नाश्त्याची भांडी दोन्ही एकदम आता धुवून घेते. आणि आता आमचे साहेब कसे सकाळी लवकर जातात 6 वाजता, त्यांच्यासाठी टिफिन बनवून दिला, ते गेले 6 वाजता. आणि मग माझी कामं ही अशी सुरू असतात. ते एकदा ऑफिसला गेले तर अमरचं काम बाहेर एडिटिंगचं बसलेला असतो, तो एडिटिंग करत, आणि मी बसलेले असते किचनमध्ये कामं करत. तर माझी कामं चालू, अमरचं काम चालू, आमच्या साहेबांचं पण काम चालू तिकडे. तर आमची अशी ही नेहमी सर्वांची ज्यांची ज्यांची कामं त्यांना त्यांना दिलेली आहेत, त्यांची त्यांनी करत असतात. आणि माझ्याकडून एक ड्रेस धुवायचा राहिला होता, मग तो पण मी धुतला, पुन्हा सुकायला टाकला. आणि सर्व कपड्यांना ना चिमटे लावायचे राहिले होते, कारण मी विसरून तसे आतमध्ये गेले, पण रिटर्न बाहेर आले आणि पुन्हा मग कपड्यांना चिमटे लावते. कारण की हवा खूप होती, त्याच्यामुळे ते सगळे कपडे बाहेर खाली पडतात, मग पुन्हा मला डबल नको काम लागायला, म्हणून मी पुन्हा ते काम करून घेतलं. त्यानंतर हे माझ्या किचनमध्ये मनी प्लांट ठेवलं होतं मी. माझ्याकडे आता ना कम से कम 5 कुंड्या झालेल्या आहेत मनी प्लांटच्या, कारण की इतकं ह्यांना वाढ आहे ना, भरपूर वाढ असते. आणि हे शुभ मानलं जातं. मनी प्लांटचं जे रोप आहे ना ते घरी सगळ्यांच्या असावं, कारण की त्याच्यामुळे चांगलं असतं घरामध्ये, सुख समृद्धी आणि पैसा अडका भरपूर येतो असं म्हणतात. म्हणून मी ह्या दृष्टिकोनातून ही सर्व काही रोपं लावलेली आहेत. तर बघू शकता, हसू नका कोणी, कारण की असं म्हटल्यानंतर काही येत नाही, खरं कष्ट करावे लागतात. मग झाड लावल्यानंतर पैसे येतात असं काही नाही, आपल्याला कष्ट पण करावे लागतात आणि मग पैसा येतो. तर तुम्ही कष्ट करा, आपल्याकडे पैसे येऊन जातील, काही प्रॉब्लेम नाही. तर ही म्हणजे मी अशी मनी प्लांटची झाडं लावली कारण मला आवडतात म्हणून. आणि ते पण जास्त मी किचनमध्ये लावले, कारण की किचनमध्ये जास्तीत जास्त माझा वेळ इथे असतो, म्हणून मी हे माझ्यासोबत असतील म्हणून मी पण इकडे ठेवलेले यांना. आणि बाहेर ठेवायला कसं, बाहेर ठेवायला जास्त जागा नाही आहे, कारण अमर जिथं बसतो तिथं टेबल, ते खुर्च्या वगैरे सगळे काही आहे, त्याच्यामुळे मी तिकडे नाही ठेवलं. तरी पण मी 2 रोपं बाहेर पण ठेवलेली आहेत कुंडीमध्ये. आणि बघा किती छान आलेले आहेत. त्यांना काही मी खत नाही घालत, काहीच नाही घालत, फक्त पाणी घालायचं. एकदा आठवड्यातून फक्त एकदा जरा त्यांना बघायचं, आणि पिकलेली पानं वगैरे किंवा सुकलेली पानं असतात, हे पिवळी झालेली पानं असतात ते काढायची आणि साफ करून व्यवस्थित पुन्हा ठेवून द्यायचं. आणि किचनमध्ये ह्या साईडनं कसं माझ्या रूममध्ये असं ऊन वगैरे लागतं, थोडंसं हवा
वगैरे लागते, म्हणून मी त्यांना इकडेच ठेवत असते. आता माझं किचनचं काम झालं. चला आता अमरच्या खोलीमध्ये. अमरची खोली तर बघा, तुम्ही म्हणाल काय इथे काय अमरने सगळं मांडून ठेवलेलं आहे. हे टेबल आहे की काय हे कुणाला समजूनच नाही येणार, कारण की टेबलवरती इतकं काही पसारा ठेवला होता ना अमरने. शूटिंग करून आला म्हणजे तो इथेच बसतो एडिटिंगसाठी वगैरे, आणि आता झोपलेला आहे. सकाळी लवकर उठला, एडिटिंग वगैरे केला, पूर्ण दुपारी झोपला, आणि माझी कामं चालू आहेत दुपारची. म्हटलं चला हा टेबल पण साफ करून घेऊ आणि त्याला थोडासा इथं मोकळा जागा पण करून घेऊ. ह्याच्यासाठी मी ना हे सगळं काही काढून टाकते इथलं आणि थोडंसं त्याला साफसफाई करून देते, कारण खूप घाण झाली होती ही रूम. त्याच्यामुळं हा अमर साईडला झोपलेला आहे बघा, तुम्हाला दिसत असेल थोडंसं. म्हणलं टेबल पुसून घेते आता, आणि मग काय असं म्हणजे पुढची कामं करायची. आणि मी म्हटलं कपडे धुवून झाल्यानंतरच मी जेवण करून घेतलं होतं, कारण की मला माहिती होतं की कामं करत बसले तर मला जेवायलाच नाही भेटणार, म्हणून मी लवकरच जेवण करून घेतलं. आणि हा आहे अमरचा फॅन, टेबल फॅन. अमर सारखाच झालेला आहे तो पण. उन्हात गेल्यानंतर अमर कसा काळा पडतो तसा तो हवा देऊन देऊन तो पण काळा पडलेला आहे. आता मी त्याला करते साफ, आणि मला काही ते खोलून वगैरे करता येत नाही, त्याच्यासाठी मी ब्रशने त्याला साफ करून घेते. आणि हा पडदा एक मला त्रास करतोय, माझ्या पूर्ण अंगावरती इकडे साईडला पडत होता, म्हणून मी त्याला साईडला करत होते. बघ किती घाण पडली त्याच्यावरती. टेबल फॅन जरा स्वच्छ असला तर बरं वाटतं टेबलवर ठेवायला, नाहीतर मग तो ठेवूच नाही वाटत. म्हणून म्हटलं चला जरा ह्याला आपण व्हाईट व्हाईट करून घेऊ. ब्लॅक ब्लॅक झाला होता, आणि आता हा स्वच्छ झाला ना तर हे माझं काम झालं घरचं अर्ध निम्म. मग मी दुसरे कामं करायला मोकळी. तर हा असा माझा आजचा दिवस होता. तुमचा दिवस कसा असतो?